नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी. शिंदे गटाला लागली गळती सुरुवात. एकीकडे धनुष्यबाण यांची लढाई सुरू असतानाच राष्ट्रवादीचा पक्ष कोणाकडे राहतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. नक्की शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंकडे राहणार की पुन्हा एकदा ठाकरेंकडे जाणार की गोठवला जाणार, याच्या अनेक बातम्या आता समोर येऊ लागलेल्या असतानाच आता शिंदे गटाला मात्र जोरदार धक्का बसायला सुरुवात झालेली आहे आणि गळतीही सुरुवात झालेली आहे. एकंदरीत बघता राज्यामधल्या राजकारणाला एक वेगळं वळण आता काही दिवसांमध्ये लागणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद या महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी शिंदे सेनेला मोठा धक्का बसलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेना या ठिकाणी आता शिंदेंच्या पक्षातून सोडताना दिसत आहे. बातमी नक्की कुठली आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांची युती असतानाच या ठिकाणी दोन बंधू एकत्र आले आणि शिंदेकडचे होणारे पक्षप्रवेश एका वेळी या ठिकाणी थांबताना आपल्याला बघायला मिळतात. तर दुसरीकडे शिंदेंकडे जे होणारे पक्षप्रवेश होते त्यांनाही चांगलाच ब्रेक लागलेला आहे. तर ठाकरेंकडे आता पक्षप्रवेश करणाऱ्यांची आता या ठिकाणी संख्या वाढू लागलेली आहे. एकीकडे ठाकरेंना संपवण्यासाठी राणे कुटुंबीय असतील आणि पूर्ण भाजप ताकदीने उतरली, त्याचबरोबर ती शिवसेनेचे दोन तुकडे केले, शिंदेंना फोडलं, मात्र ठाकरे संपताना दिसत नाहीत. एकीकडे सरकार सत्ता सर्व काही असताना ठाकरे संपले असं वारंवार बोलून दाखवतात, मात्र तेच ठाकरे आता या ठिकाणी डोईजड झाल्याचं समोर येतं. वारंवार सर्वे ठाकरेंच्या बाजूने येतोय. तर दुसरीकडे कालच संपूर्ण शेतकरी विकास संघटना, क्रांती संघटनाच ही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झालेली आहे. तर दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजेच संपूर्ण जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख जो अतिशय महत्त्वाचा घटक आहे, नाराज तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत, सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, या ठिकाणी यांनी शिंदेच्या सेनेला सोड चिठ्ठी दिलेली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे शिंदे यांच्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये हा एक मोठा धक्का निवडणुकीच्या तोंडावरती मानला जातोय. शिवाजी सावंत बऱ्याच दिवसापासून नाराज होते, तर तानाजी सावंत यांना मंत्रिपदापासून दूर केलेलं आहे. एकीकडे आता ना उद्धव ठाकरेंकडे जाता येतं ना या ठिकाणी शिंदेकडे राहता येतं, अशी अडचण झालेली आहे. पुन्हा एकदा ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी लॉबिंग सुरू आहे. आता येणारा काळ ठरवेल की त्यांचा पक्षप्रवेश कुठे होतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.